सर्व चर्चांना अखेर पूर्णविराम देत देवेंद्र फडणवीस यांनी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची कल्याण मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून निवड जाहीर केली। भारतीय जनता पक्षाकडनं विरोध नाही। श्रीकांत शिंदे हे कल्याण मधले शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत, ते महायुतीचे उमेदवार असणार आहेत। भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे पूर्ण ताकदीने, आणि मागच्या वेळेसपेक्षा जास्त मतांनी डॉक्टर श्रीकांत शिंदेंना कल्याण मधनं आम्ही सगळे म्हणजे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई, रासपा आमची जी एक बृहद युती आहे, ही युती त्या ठिकाणून त्यांना निवडून आणेल हा मी आधी काँग्रेस, त्यानंतर भारतीय जनता पार्टी आणि आता शिवसेना या मतदारसंघावर आपलं वर्चस्व राखून आहे। डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नावाच्या घोषणेने पुन्हा एकदा हा कल्याण मतदारसंघ शिवसेनेकडेच राहणार हे आता निश्चित झालं आहे। आनंद दिघे यांच्या संघटनात्मक कौशल्यामुळे कल्याण आणि ठाणे मतदारसंघ हा कायमच शिवसेनेकडे अबाधित राहिला। 2008 साली ठाणे मतदारसंघाचं विभाजन होऊन भिवंडी, ठाणे आणि कल्याण असे 3 लोकसभा मतदारसंघ निर्माण झाले। दोन 2019 साली डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना एकूण मतदानाच्या 63% इतकं मतदान झालं होतं, तर 2014 साली हेच डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना एकूण मतदानाच्या 54% मतदान झालं होतं। 2009 साली जेव्हा मनसेतर्फे वैशाली दरेकर निवडणुकीमध्ये उतरल्या होत्या, तेव्हा त्यांना 19% मतदान झालं होतं। ही मतांची संख्या 1,02,000 इतकी होती। कल्याण डोंबिवली शहरांचा विचार करता इथे 2011 साली जी जनगणना झाली होती त्याच्यामध्ये 81% लोकसंख्या ही हिंदू आहे। सुशिक्षित नागरिकांचं शहर म्हणून कल्याण आणि डोंबिवली या शहरांची विशेष ओळख आहे। आता महायुतीचे उमेदवार म्हणून डॉक्टर श्रीकांत शिंदे, तर महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून वैशाली दरेकर या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। या मैदानात कोण बाजी मारणार लवकरच कळेल।